हाय मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मजेतच असाल, मी पण मजेतच आहे. तर मी स्वातीज कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलमधून तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि जे ताई भाऊ नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि आज आपण ना बटाटा साबुदाण्याची चकली बनवत आहोत. बघू शकता किती खुसखुशीत झालेले आहेत, झटपट होणार आहेत. आता आपण अर्धा किलो साबुदाणा पावशर साबुदाणा घेतला आहे. 250 ग्रॅम साबुदाणा घेतला. अशा पद्धतीने स्वच्छ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि रात्रभर भिजू घातलेला आहे. आता मी ना अर्धा इंच पाणी वरती राहीपर्यंत साबुदाणा पूर्ण बुडून अर्धा इंच पाणी वरती ठेवायचं. अशा पद्धतीने भिजू घालायचा. बघू शकता मी सकाळी 8 वाजता चेक केला आहे. छान असं भिजवून झालेला आहे. बोटावर दाबल्यानंतर छान असं दाबला जातो. आता मी ना एक नवीनच ट्रिक वापरली आहे. 1-1.5 तासासाठी कोमट पाणी घेतलं. कोमट म्हणजे गरमच पाणी घेतलेलं आहे. छान त्याच्यात टाकून परत भिजू घातला 1-1.5 तासापर्यंत. तर अशा पद्धतीने परत भिजू घालून दिला. छान म्हणजे कुरकुरीत खुसखुशीत आणि चकल्या खुसखुशीत होतील, नरम कुरकुरीत होतील छान. अशा पद्धतीने मी ही ट्रिक वापरली आहे. आता आपण अर्धा किलो साबुदाणे घेतले 250 ग्रॅम साबुदाण्यासाठी. तर पाव किलो साबुदाण्यासाठी अर्धा किलो साबुदाणा आणि 1 किलोसाठी अर्धा किलो साबुदाण्यासाठी 1 किलो आणि 1 किलो साबुदाण्यासाठी 4 किलो साबुदाणा. अशा प्रमाण तुम्ही वाढवू शकता. छान मी बटाटे घेतले शिजवून कुकरच्या 5-6 शिट्ट्या घेऊन शिजवून घेतले. तर अशा पद्धतीने मी किस करून घेतला. एक अर्धा पातेला साबुदाणा होता तर 1 पातेलं पाणी घेतलं आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं. मी हिरव्या मिरचीचा ठेचा बारीक मिक्सरला करून टाकला आहे. तुम्ही लाल तिखट टाकू शकता आणि चिली फ्लेक्स असतो तो सुद्धा टाकू शकता, जे तुमच्या आवडीनुसार. तर मी आता साबुदाणा जो भिजून घेतलेला होता तो टाकून देत आहे. अशा पद्धतीने आता छान शिजू 15-1 मिनिटं छान शिजून घेणार आहे. बघू शकता साबुदाणा किती छान मोठा खुललेला आहे. आणि आता त्याच्यातच मी ना जे बटाटे किसून घेतले होते ते सुद्धा टाकून देणार आहे. मिक्स करून घेणार आहे छान पद्धतीने मिक्स करून घेते. बघू शकता. आणि हे खूप जास्त वेळ नाही लागत. हे बनवण्यासाठी खूप झटपट होतात. कमी साहित्यात तयार होतात. खाली मी एक कागद टाकून घेतला आणि हे जे बेटर तयार केलेलं आहे ना हे थंड होऊ द्यायचं आहे. लगेच गरम गरम आपल्याला पिशवीत किंवा साच्यात भरायचं नाही आहे. आता मी ही छान एक पायपिंग बॅग घेतली. ती खालचा टोक कापून घेतलं. ज्या आकारात जाड मोठ्या आकारात आपल्याला जशी आवडतं तशी कापून घ्यायची आहे आणि गल्लाच्या साह्याने छान अशी भरून घेतली. बघू शकता साच्याची सुद्धा गरज येत नाही. कमी भांड्यात कमी मेहनतीत हे चकल्या तयार होतात. बघू शकता अशा पद्धतीने मी छान अशा चकल्या करून घेतल्या. खूप झटपट चकल्या तयार झालेल्या आहेत. बघू शकता एकसारख्या चकल्या तयार करून घेतल्या. आता वाळू राहिल्या आहेत. आता आपण ना वाळल्यानंतर बघू शकता एवढ्या साऱ्या तयार झालेल्या आहेत पाव किलोमध्ये. बघू शकता छान मी 2 ते 2.5 दिवस छान वाळवून घेतल्या उन्हात. अशा पद्धतीने तयार झालेल्या आहेत. आता छान गरम तेल करून घेतलेले तळून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही व्हिडिओ जवळ करून सुद्धा बघू शकता किती कुरकुरीत खुसखुशीत तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडली की नाही. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि शेअर सुद्धा करा. धन्यवाद.